तर मित्रांनो, सकाळी 10 वाजता मी माझ्या गावी पोचलो. गावी पोचल्या सरळ गुराढोरांकडे फेरफटका मारायला गेलो आणि तिथं माझा लाडका एक छोटासा वासरू भेटला. त्याच्यासोबत थोडा खेळलो, त्याला गोंजारलं, अगदी मजा आली. खूप दिवसांनी भेटल्यावर त्याचं प्रेम वेगळंच वाटतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आत्ता 10 वाजता गावी आलो आहे आणि आत्ता वाजलेत 12 वाजलेत. सो ऑलमोस्ट आत्ता माझं जेवण वगैरे झालं आहे आणि आत्ता गाई गुरांना चारा टाकतो आहे मी. आता थोडंसं चारा आहे, गाईंना टाकून देऊ. गावाकडे असल्यावर ही असं कामं असतातच, आल्या असतातच, कारण बरं वाटतं असं गावाकडे काम करायला. असं मस्त लहानपणापासून करत आलो आहे, त्यामुळे हे एवढं काही वाटत नाही मला. त्यानंतर गुरांना चारा टाकला आणि थोडा वेळ तिथं निवांत बसून वातावरणाचा आनंद घेतला. त्यानंतर अनु उठली, तिची तयारी करून तिलाही शेतात घेऊन गेलो. शेतात आमचं एक मस्त पेरूचं झाड आहे. तिथे आम्ही काही पेरू तोडले, बसलो आणि शांतपणे खाल्ले. अनु माझ्यासोबत धावत होती, खेळत होती. तिची मजाच काहीतरी वेगळी होती. इकडे काय, इकडे अक्का, अनु इकडं खेळ, तिकडं खेळ. पकडू तुला, पकडू. चल तिकडं, हळू, खाली वायर बघ, पडशील तू. कुठं फिरतीये? पाणी पाजायचंय. हंबाला पाणी कोण पाजेल? या हंबाला पाणी कोण पाजल? अनु पाजल का मी पाजू? लात मारत तुला. तिकडेच उभी राहा, इकडं उभी राहा. इथं हां, तिथं ती काठी घे, ती हंबाची काठी घे, ती काठी घे. हां, घे ती, घे हातात, घे तुझ्या हातात घे. हां, तिथंच उभी राहा तिथंच. तिथंच थांब. मी हंबा सोडून आणतो. तिथंच थांब. जा तिकडे, जा ट्रॅक्टरकडे जा. चल हंबा आली. पकड मग हे दाव पकड. चल. ती इतकी लहान असली तरी गुराढोरांबद्दल तिचा लळा भन्नाट आहे. तिच्यासोबत राहणं, त्यांना हात लावणं, चारा टाकणं, पाणी पाजणं, हे तिला सगळं खूप आवडतं. लहान मुलांमध्ये अशी आवड असावीच. निसर्ग, प्राणी, गाव, हेच तर खरं बालपण. आंबा पाणी कसं पितीये? तू पिलं का पाणी? पिलं? बघू, इकडे बघू तोंड. काय लागलं? पेरू खाल्ला का तू? चल, हिला पकड. तिकडून हंबा आला बरं. बैल आला, बैल तो बघ. हा ब पिऊ दे ना, पाणी तर पिऊ दे तिला. आमची अनु काय पाणी पाजती, हंबाला पाणी पाजती. हंबानी मारलं ना तुला बाई. नको, नाव नको घेऊ तिचं. पिऊ दे पाणी तिला. चल, सोड आता. पळ. जा तू तिकडे, जा आता. चारा घेऊन ये, जा. मी बांधतो. मग तुझ्याकडे देऊ. सर नाही, ती अनु तुला मारेल ती. चल, मीच जातो. ते नको घेऊ. तर मित्रांनो, मी आत्ता आलोय चिंचा तोडायला. पल्लवीला चिंचा खायच्या होत्या, अनुला पण. तर आता थोड्याशा चिंचा घेऊन जाऊ. हे बघ, खूप सारे लागले आहेत. चला आता एक फाटीस तोडून घेऊन जाऊ.
खूप मोठं झाड आहे आणि खूप जुनं झाड आहे हे आमचं. घराजवळच आहे. इकडे घर आहे. हे चिंचेचं झाड. चला आता एक फाटी तोडून घेऊन जाऊ त्यांना. आता सायंकाळ होत आली आहे आणि उद्या कांदे लागण सुरू करायची आहे, त्यामुळे आम्ही रोप उपटतोय आत्ता. हा बघा, गिन्या घासाला आहे असं फूल आलं आहे. जास्त दिवसाचं झाला का मग असं होतं माहीत नाही, पण खूप मोठा झाल्यावर असं होतं आय थिंक. तर चला आता आपण चिंचा तोडू. आता आम्ही रोप उपटतोय, त्यामुळे माझे हात पूर्ण चिखलाचे आहेत. 10-20 कॅरेट उपटू आणि मग, कारण उद्या कांदे लागण सुरू करायची आहे. माणसं पण येत आहेत, बापून ते गेले आहेत माणसं घ्यायला. तर चला मस्त. तर असा जातो आहे माझा गावाकडचा दिवस. तर खूप मिस करत होता अशा दिवसांना मी. घरी आल्या आल्या शेतातलं काम करणं म्हणजे खूप असं एकदम भारी वाटतं. मातीत खेळल्यासारखं लहानपणापासून ती सवय आहे त्यामुळे. तर चला, नाशिकमध्ये असल्यावर असं म्हणजे भेटतच नाही काही करण्यासाठी. पहिली गोष्ट मातीच दिसत नाही. सगळे काँक्रिटीकरण झालंय. केवढा मोठा आहे. चला मी आता हे तोडून घेतो, मग बोलू आपण. तर मित्रांनो, मी आत्ता एवढ्या साऱ्या चिंचा तोडल्या आहेत. पल्लवी आणि अनु खाईल आणि बाकीचे पण खातील, किंवा मग ते चिंचेचं पन्ह वगैरे करतात. पण ते वाळलेल्या चिंचांचं करतात. या कच्च्या आहेत आणि गारसलेल्या आहेत पूर्ण. तर अनुची रिॲक्शन बघू आपण, अनुला एवढं चिंचा दाखवून. चला. तर मित्रांनो, असा गेला माझा आजचा गावातील दिवस. गुराढोरांमध्ये, शेतामध्ये, अनुच्या निरागस होड्यात आणि निसर्गाच्या सहवासात. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.